नमस्कार, पाकसिद्धी आणि ETC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरात नक्कीच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स. 1. जास्तीचे डोसे बनले आणि ते उरले तर ते पापडाप्रमाणे वाळवून ठेवावेत आणि जेवताना तळून खावेत, छान लागतात. 2. दह्याची घट्ट वडी पडेल असे दही घरी बनवायचे असेल तर थोडेसे कोमट दूध विरघळताना त्यात केळीच्या पानाचा तुकडा घाला, छान घट्ट दही लागते. 3. फरशीवर जर चुकून हातातून अंडे पडून फुटले तर त्यावर थोडेसे कोणत्याही प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल असलेले पीठ टाका, त्यामुळे फरशीचा वास देखील निघून जाईल आणि ते सहज साफ करता येईल. 4. वरण बनवताना त्यामध्ये थोडेसे आमसूल किंवा चिंच घातल्याने वरण चवीला खूप छान लागते. 5. पोहे जास्त वेळ मऊ राहण्यासाठी कांदा परतून झाला की फोडणीत थोडेसे पाणी शिंपडावे, नंतर पाण्यात भिजवलेले पोहे टाकून त्यात परतवून घ्या. शेवटी चमचाभर साखर टाकावी, त्याने पोहे मऊ, लुसलुशीत आणि चवदार होतील. 6. अपचनामुळे आंबट ढेकर येत असल्यास पुदिन्याच्या रसात थोडेसे सैंधव मीठ किंवा साधे मीठ आणि साखर घालून प्यावे, काही वेळात आराम मिळेल. 7. जेव्हा कोथिंबीर स्वस्त असते त्यावेळी कधीकधी कोथिंबीरच्या वड्या किंवा कोथिंबीरचे ठेपले, पराठे बनवून खावेत, हे खूप पौष्टिक असतात तसेच खायला देखील चविष्ट लागतात. 8. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली म्हणजे पुरण चांगले शिजते आणि कटही चांगला येतो. 9. ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये लिंबाची 1 किंवा 2 पाने चहामध्ये टाका, चहा अप्रतिम चवीचा बनतो. 10. किचन ओटा पुसल्यानंतर कपड्यांना कोबट वास येतो, अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून काही मिनिटे भिजत ठेवा, नंतर कपडे स्वच्छ धुवून टाका, लिंबामुळे कपड्यांचा खराब वास निघून जातो. 11. अळवडीसाठी लागणाऱ्या बेसन पिठाच्या मिश्रणात थोडा गूळ मिक्स करून टाकावा, त्यासोबत थोडा चिंचेचा कोळ किंवा कोकमाचे पाने किंवा लिंबाचा रस टाकावा, त्याने वडी अगदी भाकरवडीसारखी रुचकर लागते व आंबटपणामुळे घसा देखील खवखवत नाही. 12. साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा पिणे आरोग्यास लाभदायक आहे. गूळ हाडे मजबूत करण्यास उपयोगी आहे, तसेच गुळामध्ये लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. 13. खसखस जास्त दिवस बाहेर ठेवले तर त्याला जाळे लागते, त्यात कीड पडते, असे होऊ नये यासाठी नेहमी खसखस फ्रीजमध्येच ठेवावे. 14. लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची समस्या खूप असते, त्यामुळे मुलांना 15 दिवसातून एकदा चमचाभर कांद्याचा रस पाजावा, कांद्याच्या रसामुळे लहान मुलांच्या पोटात जंत होणार नाहीत. 15. तांब्या पितळेची भांडी वारंवार पितंबरीने घासली की त्यांना चकाकी येते, पण तितकेच घट्ट डाग पुन्हा त्यावर पडतात, त्यापेक्षा रांगोळी व वॉशिंग पावडर एकत्र करून भांडी घासली तर चकाकी येते आणि त्यावर घट्ट डाग पडले जात नाहीत. 16. जेवणानंतर गूळ आणि बडीशेपसोबत थोडा ओवा खावा, जेवण पचायला मदत होते, पित्त होत नाही, आंबट ढेकर येत नाही. 17. संत्र्याची साल फेकण्याऐवजी वाळवून ठेवली तर ती धुरी करताना जाळल्यास डास पळून जातात. 18. कोणताही दुधाचा गोड पदार्थ करताना त्यात जायफळ पावडर सुरुवातीला टाकू नये, त्याने दूध फाटले जाते, पण केलेला पदार्थ थोडा थंड झाला की त्यात जायफळ पावडर टाकून झाकण ठेवावे, त्याने जायफळाचा स्वाद पदार्थाला चांगला लागतो व दूध देखील फाटत नाही. 19. अनारसे करताना जर आपल्याकडे खसखस नसेल तर त्याऐवजी रवा अनारसेला लावू शकता. 20. कोणत्याही भाजीमध्ये टोमॅटोच्या वापरामुळे भाजी आंबट लागते, त्यामुळे भाजीमध्ये टोमॅटो टाकताना त्याचे बी आणि त्यासोबत असलेला रस काढून टाकावा. 21. कधीही चपातीला तव्यावर असताना अगोदरच तेल किंवा तूप लावू नये, सुरुवातीला चपातीला तेल किंवा तूप लावल्याने कच्ची राहते, चपाती पूर्ण दोन्ही बाजूंनी भाजून झाल्यावर तूप किंवा तेल लावावे. 22. उपवासाची भगर जास्त दिवसाची झाली की त्यात अळी किंवा किडी होतात किंवा भगरीला जाळे लागते, त्यासाठी भगर नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी. 23. काळा म्हणजेच कोरा चहा करताना त्यात तुळस, गवती चहा, लिंबाची पाने व थोडं आलं किसून किंवा ठेचून टाकल्यास चहा खूप चविष्ट बनतो. 24. शिरा करताना रवा छान भाजला की त्यात थोडे ओले खोबरे किसून टाकावे, शिरा चवीला अप्रतिम लागतो. 25. भजी करताना बेसन पीठ पातळ होऊ देऊ नये, पातळ झालेल्या पिठाची भजी खूप तेलकट होतात. 26. वाढलेले पोट कमी करण्यासाठी रोज 1 ते 2 वेलचीचे सेवन करा, यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल. 27. कोणत्याही भाजीची फोडणी देताना गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा,
त्याने फोडणी जळत नाही आणि फोडणी छान बनते. 28. तुरीची डाळ शिजवताना त्यात थोडी मुगाची डाळ टाकावी. हे वरण चवीला अप्रतिम लागते, तसेच ॲसिडिटी पित्त होत नाही. 29. आजारी असताना तोंडाला चव नसते, त्यामुळे जेवण चवदार लागत नाही. अशावेळी मुगाची डाळ घालून केलेली खिचडी खावी. या खिचडीत मीठ, हिंग, जिरे, मोहरी, कोथिंबीर आवर्जून घालावे. त्याने खिचडी चवदार बनते. 30. दह्याची कढी बनवताना त्यात थोडासा गूळ टाकावा. कढीची चव अधिक वाढते. वरील रोजच्या वापरात नक्कीच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स उपयोगी वाटल्या तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि TC चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.